मी जी पाटील साहेब माजी थेट सरपंच विद्यमान सदस्य दिघाडी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली समर्थ चषक 2026 32 बाईकसह हे 11वं पर्व आज तुम्ही पाहत आहात. एक दमदार क्रिकेटचा सोहळा रंगतोय. भोलेनाथ रॉकस्टार आवरे आणि त्याच्या अगेन्स्ट चंद्रकांत स्पोर्ट्स वशेणी अशा स्वरूपाची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिला षटक गोलंदाजी मार्कमध्ये रोहित म्हात्रे दाखल झालाय. जीवित स्ट्राइक एंड वरती प्रतीक पाटीलला आपण पाहतोय. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा आणि सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. जीवित म्हात्रे आणि त्याच्या साथीला पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मागील सामना बिलिनियस एम्पायर भातान बी या टीमने येथे जिंकत असताना पाहायला मिळाला. भातान ब संघ जिंकत असताना पाहायला मिळाला. या मॅच कडे आपण बघतोय. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल लेट्स प्लेचा इशारा. रोहित म्हात्रे पहिला चेंडू. पहिल्याच बॉल वरती आक्रमण. व्हाट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. चेंडू वरती केला प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. नंदूजी पाटील सर आपण कृपया जॉईंट व्हा. नंदूजी पाटील सर कृपया आपण जॉईंट व्हा. हा निर्णय इथून प्रलंबित आहे. मला वाटतं आजची रात्र आपण मॅचच्या बिना DRS चा सामना चालू आहे असं म्हणूया का? कारण DRS थोडे जास्तीचे झालेत. सकाळचे 6 निश्चित. 6 वाजता जाऊया मॉर्निंग वॉक करत घरी. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर. पंच जेवायला गेले. आगमन होत असताना पाहायला मिळते. प्रवीणजी ठाकूरचं थोडं लक्ष द्या. खरं तर मान्यवरांचं आगमन होत असताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. भोलेनाथ आवरे टीम करता या कट्टर ऑडियन्स दरम्यान ज्यांचं इथे शुभ आगमन होतं बिलिनियर फॅमिलीचे खरं तर सर्व मेंबर्स दैवतजी पाटील, भूषण दादा महालकर, अर्थातच प्रभाकर दादा पाटील, बाबू दादा पाटील, गणेशजी भोगाडे आणि चंदन पाटील, मनीष पाटील, प्रीतम पाटील या सर्व मंडळींचं या व्यासपीठाच्या दिशेनं सहर्ष स्वागत. अमित पाटील मोरावे, स्कीमर फॅमिली आणि बिलिनियर फॅमिली यांचं शुभ आगमन आपल्या व्यासपीठाच्या दिशेनं होताना मोस्ट वेलकम, सुस्वागतम, स्वागतम. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेकरता गेल्या वर्षीपेक्षा याही पेक्षा दर्जेदार ट्रॉफीज देणारे विंट्याशेत म्हात्रे अर्थात विनायकजी म्हात्रे साहेबांना देखील विनंती करेन आपण ही व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बिलिनियर एम्पायर फॅमिली आणि खरं तर हे आपल्या संपूर्ण या रायगड मध्ये बरेच मित्र परिवार तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यापैकी आज आपण पाहतोय सन्माननीय हे मान्यवर पाहुणे ज्यांचं इथे शुभागमन होताना सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. आज या व्यासपीठावर शुभागमन. व्यासपीठावर खरं तर विंट्याशेठ म्हात्रे वशिणीचे एक सुप्रसिद्ध उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत. षटकार 3 षटकार लगातार मारणाऱ्या फलंदाजाला 3000, लगातार 3 चौकार मारायला फलंदाजाला 2000. विंट्याशेठ कडनं मोटिवेशन सुरू झालंय फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. बिलिनियर एम्पायर फॅमिलीचे सर्व मेंबर्स इथे आगमन झालंय. आदरणीय दैवतजी पाटील. अंपायर कॉल, इट्स नो बॉल.
संपूर्ण आयोजन समिती थोडस समालोचन कक्ष खाली होऊ द्यात. अमित सर आणि त्याच वेळेला सागरजी थोडं लक्ष द्या. थोडं घाई करा, जास्तीचा वेळ खर्च होतो आणि षटकार आला नो बॉल वरती आणि जिथे आपण पाहिलं तर एकही बॉल न डिलिव्हर्ड होता 7 धावा दाफलकावरती असताना पाहायला मिळाल्यात. रोहित म्हात्रे पुढचाच बॉल, हेलिकॉप्टर डाऊन दी ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक बॉलच्या समाप्तीनंतर 11 धावा. चौकार असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकतीये. 11 धावा दावलकावरती आहेत. विंटेज शेट्टी यांच्या माध्यमातून विंटेज शेट मात्रे वशिणी यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी 3000, चौकार हॅट्रिक साठी 2000. वशिणीकर बाउंड्रीला लागून उभे आहात तुम्ही. एखादा खेळाडूला दुखापत झाली तर, डिसिजन पेंडिंग राहिला तर, काल 1.5 तास लागला होता एक डिसिजन साठी. पुढचा बॉल यावेळेला फुल लेन्सचा पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन ग्राउंड केलेला पाहायला मिळाला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथून येते. संघाची धावसंख्या 12 आहे. बिलिनियर एम्पायर्स खरं तर आज संपूर्ण परिवार तुम्ही या व्यासपीठावरती पाहताय आणि खरं तर या अगदी स्क्रीनवरती तुम्ही बिलिनियर एम्पायर्स एक दर्जेदार असं फ्लेक्स पाहतात. वी बिल्ड युअर ड्रीम आणि खरं तर ही रॉयल एंट्री या संपूर्ण परिवाराची होत असताना पाहायला मिळाली. अगदी सातत्याने आपण एक टॅग लाईनच्या अंतर्गत बिलियन एम्पायर्स वी बिल्ड युअर ड्रीम, तुमचे स्वप्न आम्ही बनवतो. आणि आज मात्र आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. यावेळेचा बॉल मिड ऑनला केला होता. क्षेत्ररक्षक तैनात. स्ट्रायकर एंडला जिथे जीवित मात्रेला आपण पाहतोय, जिथे चांगला स्ट्रोक त्याने अटेम्प्ट केलेला पाहायला मिळाला होता. या दरम्यान आवरे पंचायत समितीच्या सदस्य प्रारंभीताई गावण मॅडम यांना विनंती करेन, आपण मुख्य मंचावर येऊन आसन व्हायचं आहे. आपण ऑन स्क्रीन पाहू शकाल दैदिप्यमान पंचायत समिती सदस्य म्हणून ज्यांनी घवघवीत यश संपादन केलं. मी विनंती करेन आवरे पंचायत समिती सदस्य प्रारंभीताई गावण मॅडम यांना विनंती असेल, आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 12 धावा दावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. सोनालीताई भोईर यांना देखील तुम्ही स्क्रीनवरती पाहिलं होतं आणि नुकतंच आणखीन एक राजकारणातील धुरंधर आणि रणरागिणी आमच्या सोबत जॉईन होत असताना पाहायला मिळत आहेत. 12 म्हणल्यात विदाउट लॉस. पुढचा बॉल आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहिला होता. अपेक्षा केली होती की बॉल जास्तीची उसळी घेईल, बॉल खाली राहिला. येस्त्यांच्या पाठीमागे चेंडू निघालाय. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक स्वागत. सोनाली भोईर हीच लग्नगीत कोळी गीत तुम्ही सदरगडीला स्क्रीनवरती पाहताय. एकवीर इव्हेंट्स आणि या सोनालीताई स्क्रीनवरती एकाच वेळेला 2 फ्लेक्स आणि त्याच वेळेला ही ऍडव्हर्टाइजमेंट देखील पाहायला मिळाली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात. आपला हजार दबावीपणा वेगाने दाखवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती 11 धावा आल्या होत्या आणि अद्याप आपण स्कोर कार्ड वरती पाहिलं तर एकंदरीत 5 बॉलचा खेळ संपलाय. 13 धावा दावलकावरती आहेत. अर्थात मागील 4 बॉलमध्ये केवळ 2 झाल्यात. सुरुवात चांगली झाली. आपण नेहमी म्हणतो ना वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा अगदी शेवट नेहमी चांगला होतो. ज्याचा प्रयत्नांचा पाया भरभक्कम ना त्याच्या यशाची इमारत ही भरभक्कम आणि मोठी उभी राहते. आणि आज इमारत उभी करणारे संपूर्ण बिलिनियर एम्पायर्स आमच्या सोबत आहे. पुढचा बॉल रोहितचा हा चेंडू उजव्या अशीच्या बाहेर. काय गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती 11 आल्या होत्या. त्यावेळेला टाळ्यांचा कडकडाट वशिणीकर करत होते, परंतु त्याच वेळेला पुढच्या 5 बॉलमध्ये केवळ 2 धावा खर्च केला रोहित म्हात्रेने. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 13-0.
च्या वतीनं 3 लगातारचे षटकार किंवा 3 विकेट जर मिळाले तर गोलंदाज किंवा फलंदाजाला रोख रक्कम 3,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पहिलं षटक संपलं. स्कोर कार्ड वरती धाबा बनलेले आहेत त्या 13 ऑन दी बोर्ड. मी नुकताच उल्लेख करत होतो 8 तुम्ही पाहिला आणि त्याचा आर्टिस्ट तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत होते. बिलिनी रेम्पास संपूर्ण आज परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क मध्ये चिराग भोईर दाखल झालाय. हे षटक सर्वाधिक महत्वाचं राहणार आहे. युवा आणि उद्योन्मुख गोलंदाजाला तुम्ही पाहताय. चिराग पहिलाच बॉल काय स्वागत झालंय. पुन्हा एकदा नो बॉल आणि चेंडू धगाट लाइटिंग लावत सीमारेषेच्या बाहेर षटकार. आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी नका समजू आम्हाला कमी. जिथे दहशत करतायत तुम्ही तिथेच वन साइड किंग है आम्ही. जीवित मात्रेने षटकार ठोकला. लांबलचक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. क्रीजचा वापर चांगला केला होता. ऑन साइडला फेकून दिलं. नो बॉल आलाय. याही षटकाची सुरुवात नो बॉलने झालेली पाहायला मिळाली आहे. वशिणीकर टाळ्यांचा कडकडाट करतायत. आज डगआउट मध्ये खेळाडू कमी आणि वशिणीकर जास्तीचे आहेत. फलकावरती धावा बनलेल्या पाहायला मिळाल्या. त्या 20 ऑन दी बोर्ड आहेत. पहिल्या षटकाचा केस संपलाय. पुढचा बॉल गोलंदाज चिराग भोईर. फ्री हिटचा बॉल होता. आडव्या बॅटने आडव्या हाताने घेतलंय गोलंदाजाला. फेकून दिला चेंडूला. सीमारेषेच्या बाहेर षटकार. या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय आणि डीजे मास्टर मॅडीची का मागणी जास्ती जी आहे ना त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं. ज्यांचं आगमन ज्या ज्या वेळेला व्यासपीठावरती होतं ना त्यांची गीतं तो नेहमी लगावतो. 26 धावा धावफलकावरती बनलेले आहेत. हे फेवरेट स्ट्रोक आहेत या खेळाडूचे. बॅट मधून सातत्याने ते भात्यामधून नेहमीच काढतो. जीवित मात्रेला तुम्ही पाहताय. स्ट्रायकर एंडलाय. रिव्हर्स स्वीप फॉलोइंग स्लॉक स्वीप स्वीप हे सातत्याने तो खेळत असताना पाहायला मिळालाय. 3 डायमेन्शन प्लेअर आहे आणि आज दर्जेदार बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळालाय. त्याचा थाट निराळा. त्याने गोलंदाजांची वाट लावली आहे. 26 धावा धावफलकावरती बनल्या. 26 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल रिव्हर्स. नो बॉल नो बॉल आणि त्यावरती आलाय हा चौकार. नो बॉल त्यावरती चौकार. आता दुष्काळात 13वा म्हणायचं की घर फिरल्यानंतर घराचे वासे फिरतात म्हणायचं. किती म्हणी म्हणायच्या. कारण इथे धावा सातत्याने आलेल्या आहेत आणि कर्णधारांनी स्क्वेअर लेगला 3 उभे केले. पंचांनी नो बॉल दिला. दोन्ही पंचांनी एकत्रित दिलाय. हा नो बॉल आलाच. तिथे 5 धावा संघाची धावसंख्या बनली आहे 33. आता 100 ओलांडली जाणार की काय. धावा वेगाने येऊ लागल्यात. 31 धावा धावफलकावरती आहेत. 7 बॉलचा केस संपलाय. फ्री हिटचा बॉल. चिराग भोईर करेल तर करेल काय. कर्णधाराने चुकी केली आहे. स्क्वेअर लेगला 3 लावले. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर तुम्ही 3 लावू शकत नाही. कारण याचं कारणही असं आहे की ज्या वेळेला बॅटर पाठीमागच्या बाजूला पाहू शकत नाही. जर 3 क्षेत्ररक्षक असतील तर तिथे हा नो दिला जातो. धावफलकावरती 31. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मला मिळेल. हा ही बॉल खोलात टाकला होता. यष्टीरक्षकांनी चुका केली आहे. धावांचा सेल लागलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंजा आलाय. पंचांनी सांगितलंय 22चा चौकार.
3002 धावा कंप्लीट झाल्यात. 3002 धावा या स्पर्धेमध्ये बनल्यात आतापर्यंत. 5वी रात्र आहे. 4,50,000 आणि त्याहूनही अधिक प्रेक्षक वर्गाने या स्पर्धेला आतापर्यंत पसंती दिली आहे. क्या बात आहे. चिरागचा हा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स केला. लोअर फुलटोज होता. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावतोय. भाग मिल्का भाग. चेंडूने बाजी मारलेली नाही. क्षेत्ररक्षक वेगाने पोचलाय. धावा मिळाल्या त्या दोन. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारते. संघाची धावसंख्या 3 आल्यात आणि वशिणीकर त्या 3 धावा देऊ आपण. जर मागे आल्या नाहीत ना कमी करू आम्ही. आयोजकांनी सांगितलंय खूप पुढे आहात तुम्ही. खूप पुढे आहेत. वशिणीची संपूर्ण लाईन व्यासपीठाच्या समोरची आयोजकांनी स्वतःहून सांगितलं थोडे मागे व्हा. वशिणीचे सरपंच तुम्हीच लक्ष द्या. आता 38ला 0. 3 धावा इथून आल्यात. बिलिनीर एम्पायर्स तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. काही का पंच सामना थांबेल याच्याकडे मी लक्ष वेधेन. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून जिथे पाहुण्यांचं आगमन आणि आपल्यामधून रजा घेत असताना पाहुणे मंडळी तुम्ही पाहत आहात. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचंच आम्ही आभार मानतो आहोत. प्रतीकजी राठोड साहेब यांना तुम्ही पाहिलं. आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. साहेब आपल्या येण्याने या स्पर्धेला रंग आला. आपण अमूल्य वेळ दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देत असताना पाहुणे मंडळी आपल्यापासून रजा घेत असताना मला मिळतात. 38 धावा दावलकावरती बनल्यात. 38 ऑन दी बोर्ड आहेत. पाहणं वशिणीकर इंचाने मागे सरकलेत. फुटाने नाहीत. बाउंड्री सोडायचीच नाही. निर्णय अडकला तर तो थेट फिल्डिंग टीमच्या बाजूने. 38 धावा दावलकावरती आहेत. 38 ऑन दी बोर्ड. बिलिनियर एम्पायर्स हे खरं तर भव्य दिव्य फ्लेक्स तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये चिराग दाखल होत असताना पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल बॅटच्या प्रॉपर मिडल झालेला नाहीये. टॉप ऑफ दी बाउन्स आला होता. क्रीजचा वापर चांगला केला. हँड अँड कॉर्डिनेशन पाहताच बनत होतं. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील करत असताना पाहायला मिळतोय. आला रे आला पाटील आला. या पाटलाच्या बॅटमधून धावा अपेक्षित आहेत. रन्स बनल्यात एकंदरीत 39 ऑन दी बोर्ड आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर या उरण तालुक्याचे छोटे ठाकूर हे देखील या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. आयोजकांसाठी आणि दोन्ही संघांसाठी अभिजित ठाकूर अर्थात छोटे ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा आहेत. हा बॉल खोलात टाकला होता. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. हा डॉट बॉल इथून येत असताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. खोलात टाकला होता बॉल. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. उरण तालुक्यामध्ये स्पर्धा करण्याचा योग नेहमी येतो. परंतु मला वाटतं माझा फोन कमी वाजतो. फक्त एकाच व्यक्तीचा फोन सातत्याने माझ्यापर्यंत पोहोचतो. तो अभिजित मेघनाथ ठाकूर. तो आता पुन्हा एकदा मॅच पाहतोय आणि दोन्ही संघाला शुभेच्छा आहेत. 39 बनला. 2 बॉल खेळ बाकी राहिले या षटकातील. 39 लॉस ऑफ 0 विकेट. आडव्या बाटणी खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू येत आहेत. चिरागची गोलंदाजीचं कौतुक आपण करायला हवं. कारण कुतूहलाचा विषय राहतो ना. त्याचा रिदम, त्याचा फॉलो थ्रू, त्याचा वेग, त्याचा टप्पा, त्याच्याकडे असणारी कलात्मकता, त्याचं सादरीकरण नेहमी चांगलं राहिलंय. आणि याच दरम्यान मिलेनियम एम्पायरचे सर्व भास्कर दादा पाटील साहेब आमच्या समवेत जोडले गेलेत. मी विनंती करेन मुकुंद गावण आणि अमितजी पाटील साहेबांना, सागर पाटील या त्रिमूर्तींना विनंती करेन की मिलेनियम एम्पायरचे सर्व भास्कर दादा पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. माहिती उपदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन सन्मान चिन्ह देऊन भास्कर दादा पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान. तदनंतर प्रभाकर दादा पाटील साहेब देखील या स्पर्धेकरता उपस्थित आहेत. मी विनंती करेन मिलेनियम एम्पायर फॅमिलीचे आणखी एक सदस्य यांना विनंती असेल. प्रभाकर दादा पाटील आपला देखील आम्हाला यथोचित मान सन्मान करावायचा आहे. मी विनंती करेन अमित दादा पाटील, मुकुंदजी गावण साहेब यांना विनंती असेल आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. तदनंतर गणेश दादा
भोगाणे साहेब देखील आमच्या सोबत जोडले गेलेत, त्यांचाही आम्हाला शुभ सन्मान करावायचा आहे. वेळ आमच्याकडे अतिशय कमी आहे, परंतु पाहुण्याची खूप मोठी गर्दी आहे. मी लाईव्हच्या प्रेक्षकांची माफी मागतो, कारण मला काय ऐकावं लागतं ते मला माहिती आहे, परंतु आयोजक जे सांगतात त्याप्रमाणे मला करावंच लागतं. येस, गणेश दादा भोगाडे साहेबांचा यथोचित मान सन्मान. भूषण दादा महालकर साहेब देखील माझ्यासोबत जोडले गेलेत. मी विनंती करेन भूषण दादा आपणही यावं. तदनंतर दैवतजी पाटील असतील, संग्रामजी पाटील, मनीषजी पाटील, अमितजी पाटील, ही सगळी मिलेनियम एम्पायर फॅमिली आज आमच्या सोबत या पर्व 11 मध्ये समर्थ चषक 2026 मध्ये दाखल झाली आहे. आणि या संपूर्ण फॅमिलीचा आम्ही यथोचित मान सन्मान करायचा आहे. भूषणदादा महालकर, दैवतजी पाटील, संग्रामजी पाटील, मनीषजी पाटील, अमितजी पाटील या साहेबांचा आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूयात. मॅच अगदी जबरदस्त आहे. एका बाजूला रॉकस्टार भोलानाथ आवरे तर दुसऱ्या बाजूला भैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट वशिणी. दैवतजी पाटील, संग्रामजी पाटील, मनीषजी पाटील, अमितजी पाटील. अमितजी पाटील यावं आपण. अमितजी पाटील यांचाही यथोचित मान सन्मान बघायला मिळेल ऑन स्क्रीन. एक षटक संपल्यानंतर अजून एकदा आपण पुढचे सन्मान स्वीकारू. स्कोर कार्ड वरती 19 धावा दाफलकावरती बनलेले आहेत. 39 ऑन दी बोर्ड. कारण वशिणीकर बघायला लागले. तुमचं लक्ष होतं का? मी पण बघत होतो. तुमच्याच गावातले आहेत प्रवीण ठाकूर, त्यामुळे जे काय सांभाळून घ्या. 39 ऑन दी बोर्ड, 0 विकेट इथे पाहायला मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र प्रतीक पाटीलला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवरती आहे. यावेळेचा बॉल काय चेंडू टाकलाय अफलातून, आकर्षक अनप्लेबल डिलिव्हरी पाहायला मिळाली होती. ऑलमोस्ट नॉटर वेगाने टाकला, आतमध्ये येणारा अगदी खोलात टाकला होता. चारही मुंढ्या चित केलं फलंदाजाला. न उमगणारा आणि न समजणारे चेंडू इथे टाकले जातात. 5च्या 5 चेंडू मागील डॉट आलेत. इराक आणि इराण मध्ये मिसाईल दागले जात आहेत. हे आगीचे गोळे टाकतोय मैदानाच्या आतमध्ये सौरभ. काय गोलंदाजी करतोय सौरभ गावंड आहे म्हटल्यानंतर आगीचे गोळे निघणारच. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. तो काही काळ इथे थांबत असताना बाला मिळाला. हा डेड बॉल येत असताना बाला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय बिलिनियर एम्पायर्स. खरं तर आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपूर्ण परिवार इथे पाहायला मिळतोय. 3 चेंडू मागील निर्धाव स्वरूपाचे आलेत. सुरुवात दमदार झाली होती, शेवट शानदार होईल अशी चर्चा पाहायला मिळाली, परंतु तसं काही झालेलं नाहीये. यावला फ्लिक केला होता, मनगट वळवली डीप मध्ये, प्रोडक्शन ठेवलंय क्षेत्ररक्षक तिराक. फेकी चांगली झाली आहे परंतु उंच केली. हवेमध्ये जर का थ्रो जास्तीचा केला ना, धावा घेण्यासाठी एक मुभा मिळते आणि ती इथे मिळाली आहे. फ्लॅट थ्रो केला नाही, त्याचंच कारण सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलं. धावा मिळाल्या त्या 241 धावा दाबोलकावरती आहेत. 41 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नांगर टाकून बसली आहे. चांगल्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. धावा सातत्याने येत आहेत, धावांचे भुकेलेले आहेत हे दोन्ही खेळाडू. प्रतीक पाटील यावेळेला बाची आउटसाइड एज, नशिबाने साथ दिली आहे. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. मंदाकिनी शिकलेली नव्हती का या गाण्यावर डान्स करणारे आणि अनेक गीतं साकारताना आपण पाहिलेत असाल. 4 मालिका, 2 मराठी चित्रपट आणि अग्रिकोली 2 नाटकांमध्ये ज्यांचा सहभाग असणारे अर्थात कोपरी गावचे सुपुत्र गिरीश दादा म्हात्रे साहेबांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल मुख्य मंचावर येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे.
अशी देखणे उमदा व्यक्तिमत्व आमच्या सोबत सोडलं गेलंय. समर्थ चषक 11व्या पर्वामध्ये आपण आलात, आम्हाला आपला गर्व आहे. 45 धावा धावफलकावरती आहेत. 15च्या धावगतीने 3 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कवरती आणखीन एक पाटील अर्थात शिवम पाटील गोलंदाजी 1 मार्कवरती येत असताना पाहायला मिळत आहे. 45 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला पाहायला मिळालाय. स्ट्रायकर एंडला सध्याच्या घडीला आपण पाहतोय जीवित म्हात्रे स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळत आहे. अगदी सातत्याने आपण पाहिलं चांगलं खेळ या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. अतिशय खेळ त्यांनी साकारलेला रन सातत्याने गोळा करत असताना आपण दोन्ही खेळाडूंना पाहत आहोत. स्कोर कार्ड वरती 45 ऑन दी बोर्ड. गोलंदाजी मार्कवरती नौखा गोलंदाजी येत असताना पाहायला मिळतं. थोडीशी घाई व्हायला हवी, थोडीशी घाई करा आवरेकर, थोडीशी घाई करा, स्वतःला आवरा कारण वेळ जास्तीचा जातोय. 45-0 आणि त्यामुळे विकेटच्या शोधामध्ये हा संघ पाहायला मिळतोय. याची दाण देगा देवा कोणीतरी विकेट घ्यावा असं संघ सातत्याने म्हणत असताना पाहायला मिळतोय. लोअर फुलटोस ऑन साइडला फेकून दिला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. तो स्क्रीन वरती तुम्ही पाहताय खरं तर पंढरी शेठ फडके साहेब आणि त्यांचं गायलेलं गीत सोनाली ताई गोविंद भोईर ठाणे जिल्ह्यातील अगदी भिवंडी तालुक्यातील जुना दुर्गेची ही सुकन्या आणि आज ही रणरागिणी संपूर्ण गीतकार म्हणून प्रसिद्ध मैदानाच्या आतमध्ये लाजवाब बॅटिंग किती बी समोर येऊ द्यात त्यांना एकटा बास. हा खेळाडू एकटा लढतोय, षटकार. प्यासे के पास चलकर समुंदर भी आएगा, यू थक्कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल की मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. काय बॅटिंग करो मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग आवडली असेल तर टाळावाला काही हरकत नाहीये. लाजवाब बॅटिंग शिवित मात्रे तुफानी अंदाज त्याचा पाहायला मिळालाय. 31 नॉट आउट. खोला टाकला होता. नो बॉल, नो बॉल, नो बॉल इथे येत असताना मला मिळालाय. स्कोर कार्ड वरती या एकेरीच्या मदतीने एकंदरीत बनल्या त्या 59. नो बॉल +1 59 धावा. धावांचा सेलच लागलाय आज. आज या विभागामध्ये या स्पर्धेमध्ये धावांचा सेलच लागल्यासारखं वाटू लागलंय. रन सातत्याने येत आहेत बिलेनियर एम्पायर्स आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण परिवार खरं तर आम्ही सर्वांचं स्वागत. अमित म्हात्रे आणि दुर्गेश मधुकर गावण यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला ओव्हर स्टेपिंग साठी तर अंपायर अवेलेबल नाहीये आणि तसं करत राहिलो तो सकाळचे 8 निश्चित. तो निर्णय दिलेला नाही आहे जगाने. या स्पर्धेच्या माध्यमातून जीवितने अर्धशतक ठोकलं तर सह्याद्री स्पोर्ट्स सह्याद्री सोलर यांच्या माध्यमातून नितीन म्हात्रे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे तब्बल 5,000 रुपयाचं. सह्याद्री सोलर्स खर्च नाही गुंतवणूक करा ही टॅगलाईन आहे सह्याद्री सोलर्स अँड एनर्जीची. महाराष्ट्र वितरणचा हा उपक्रम आहे आणि सह्याद्री सोलर्स यांच्या माध्यमातून जिथे मात्र 5,000 रुपयाचा कॅश प्राइज राहील. तालुका अध्यक्ष उरण धनेजी गावणसाहेब आवरे यांच्या माध्यमातून टी शर्ट त्या संघाला देणीला पाहायला मिळाल्यात. 59 आहेत. 3 हिटचा बॉल 59 ऑन द बोर्ड. याही वेळेला बॅटची लिडिंग एज नशिबाने साथ दिली आहे. धाव मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
तिसरं चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. या षटकामध्ये 18 आल्यात, 3 बॉल मध्ये 18 आल्या. याही वेळेला उंच गेलाय, लांब किती जाणार, जितका उंच तितकाच लांब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक तडाखा, षटकार. दाखवायचे, चला बोला. छत्रपती शिवाजी महाराज की. यावेळेला लोड फुलटो होता, ऑन साइडला केला, अलॉंग विथ द कार्पेट, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल आली आहे, सिंगल आली. संघाची धावसंख्या 70 धावा. धाव फलकावरती बनलेल्या बाला मिळाल्या, 70 ऑन दी बोर्ड. हायस्ट स्कोर तुटलेला नाहीये, बनेल बनेल, तोही तयारीत आहे ते खेळाडू. यस, आवरेगावचे विद्यमान सदस्य संतोषी पाटील साहेबांना विनंती करेन आपण ही व्यासपीठाकडे यावं. वशिणीकरांना प्रवीण ठाकूर यांनी प्रतिसाद दिला नाही. धाव फलकावरती 70 आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण पाहतो शिवम पाटील. लोड फुलटोस, वेगाचा वापर वेगानेच केलाय. शक्तीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ आहे, हा दिल्लू स्कूप आणि सुपला शॉट दाखवून देतोय. चौकार. फलकावरती बनल्यात. वशिणीकर आतापर्यंतची पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक मोठी भागीदारी दोन्ही खेळाडूंनी रचली आहे. क्या बात आहे. 74 ऑन दी बोर्ड, 74 धावा. अरे हे सर्व ठीक आहे, परंतु आवरेकर कुठे आहेत? आवरेकर बोला, गणपती बाप्पा. होणार, धावा तुमच्याही बनणार आहेत. हार मानायची नाही, शेवटचा बॉल पडेपर्यंत हार मानायची नाही. कारण आपण अनेक वेळेला म्हणतो ना, क्षेत्र कोणतंही असू द्यात, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. कष्ट करावे लागणार, कारण एकच गोष्ट स्पष्ट आहे, रोजचं कष्ट श्रेष्ठ आहे, आणि कष्ट केल्याशिवाय कोणाला जगात काही मिळत नाही. गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय सिद्धेश भगत दाखल होत असताना मला मिळत आहे. 434 धावा 12 मार्च 2006 साली कंप्लीट झाल्या होत्या जोहान्सबर्ग. तिथे मात्र ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेची ती मॅच विसरू नका. आवरेकरांसाठी मेसेज आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. सिद्धेशला आपण पाहतोय. यावेळेला बाची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक तैनात, चेंडूच्या खाली येतोय. फायनली कोंडी फोडली आहे. विकेटचं पतन, पहिला धक्का, आणि बाद होत असताना इथे मात्र प्रतीक पाटील आउट. की आपण समोर यावं. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्रवीणजी ठाकूर साहेब, सोनालीताई, गोविंद भोईर, जुना दुखी भिवंडीच्या या कन्या सुकन्या आहेत, आणि त्यांच्याकडून एखादं गाणं ऐकल्याशिवाय पाठवायचंच कसं. नक्की नक्की ते एखादं गाणं तरी व्हायलाच हवं. नक्कीच गाणं होणार. तत्पूर्वी बिंदुताई गावंड मॅडम यांना विनंती करेन आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते शुभ सन्मान करावा. हा विशेष सन्मान या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहत आहोत अशी गायिका ज्यांनी, मला असं वाटतं की सर्वाधिक गाणी गायलेली आहेत आणि सर्वाधिक लोकप्रिय अशा
संगीतकार गीतकार आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि आपल्याच मधल्या एक आहेत. एकदा जोरदार टाळ्या सर्व क्रिकेट रसिकांना. मी लक्ष वेधेन की सोनालीताई यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. धक्का दिला. आणखीन एक फलंदाज आउट. की आपणही यावं. आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करावायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये अंतिम ठाकूर दाखल झालाय, पण तो छोटा बिबट्या अजूनही नॉस्टॅगनला उभा आहे. धावांची भूक तर आहे, मात्र तो छोटा बिबट्या अजूनही नॉस्टॅगनला उभा आहे. अर्थात नाव आहे जीवित म्हात्रे. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण पाहिजे तर नंतर घेऊयात, परंतु सोनालीताईंचे गीत ऐकल्याशिवाय आपण पुढे जायचं नाही. जागृतीताई म्हात्रे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही यथोचित मान सन्मान होईल. शिल्पा गावण यांच्या पवित्र शुभ हस्ते हा शुभ सन्मान बघायला मिळेल. जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं स्वागत करूयात. तदनंतर खऱ्या अर्थाने या कोपरोली गावचे सुपुत्र गिरीश भाई म्हात्रे साहेबांचा आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. मी विनंती करेन. तत्पूर्वी विनंती करेन पंचायत समिती सदस्य आदरणीय प्रारंभीताई गावण मॅडम यांचा यथोचित मान सन्मान आम्हाला करावायचा आहे. मी बिंदुताई गावण मॅडम यांना विनंती करेन, योगिता गावण मॅडम यांना विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते पंचायत समिती सदस्य प्रारंभीताई गावण मॅडम यांचा यथोचित मान सन्मान, माईची उपदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन म्हणून सन्मान चिन्ह देऊन हा शुभ सन्मान स्वीकारला जाईल. तदनंतर मी विनंती करेन भोसले साहेब यांना विनंती असेल, दिनेशजी भोसले साहेब, खर तर मुकुंदजी गावण यांच्या समर्थ जशकाचं जे टायटल सॉन्ग आहे, ज्यांच्या आवाजातून आपण पाहू शकाल ते दिनेश भोसले साहेब आमच्या सोबत जोडले गेलेत. एक सुप्रसिद्ध आवाज, सुप्रसिद्ध गायक यांचा यथोचित मान सन्मान. मुकुंद गावण यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण दिनेश भोसले साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. त्यांच्या सोबत असणारे किरण कोळी असतील, तन्मय भोसले साहेब असतील, आपणही पुढे यावं. आम्हाला तुमचाही यथोचित मान सन्मान करावायचा आहे. वशिणीकर थांबवायचं का सन्मान चालू द्या? सन्मान चालू आहेत. 75ला 2 आहेत. थांबतोय. खरं तर पहा ना, सन्मान थांबला आणि चौकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये चौकार येत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 79 ऑन दी बोट. मागील 4 बॉलवरती धावा आल्या होत्या त्या केवळ आणि केवळ एक जी लेग बाईज होती. जसा सन्मान थांबला चौकार आला. संघाची धावसंख्या 79. वेगाने निघाली होती बुलेट ट्रेन. 40 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय सध्या दगडीला जीवित म्हात्रे. दर्जेदार खेळ पाहायला मिळालाय. 15 बॉल आणि 40 धावा. कोण म्हणतं मुळेकणचा जीवित म्हात्रे सर्वाधिक यशस्वी आहे? या जीवितला तर पहा का बॅटिंग केली आहे त्याने. दर्जेदार खेळ त्याचा पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये किती बी समोर येऊ द्यात त्यांना एकटा बास. यावेळेचा बॉल थेट यस्तांचा हवेत. फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. 5 षटक संपले. 79 ऑन दी बोर्ड आहेत. 80 रनचं टार्गेट, 80चं लक्ष आहे. या आपण व्यासपीठाकडे वळतोय की तिथे काही सन्मान करण्यात येतील. सोनालीताईंचे गीत ऐकूयात आणि पुढच्या मॅचचा टॉस होईल. मंदाबाई शिकली नव्हती का? इथपासून जो प्रवास झाला सुरू, तो द्रोणागिरी भूषण असो, रायगड भूषण असो, अर्थात खोपरुली गावचे सुपुत्र गिरीशभाई म्हात्रे साहेबांना विनंती करेन, उमदा व्यक्तिमत्व, हँडसम पर्सनॅलिटी, मी विनंती करेन. अमित शिपाडी साहेबांना विनंती करेन आणि मुकुंद गावण यांना विनंती करेन, आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते गिरीशभाई म्हात्रे साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. विलासदादा म्हात्रे साहेब आपण देखील यावं. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन राहावं म्हणून अमितजी पाटील, सागर पाटील, मुकुंदजी गावण यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण शुभ सन्मान स्वीकारूयात. याच दरम्यान प्रारंभीताई यांचे यजमान अर्थात अविनाशजी गावण सर देखील आमच्या सोबत सरले गेलेत. युवा डॅशिंग नेतृत्व, शेतकरी कामगार पक्षाची
मुलुक मैदानी तोप म्हटलं तर त्याला वावगं ठरणार नाहीये. अविनाश गावड साहेबांचा यथोचित मान सन्मान, माहिती उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गौर आठवण आपल्या मनात चिरंतन सन्मान चिन्ह देऊन हा शुभ सन्मान. तन्मय भोसले साहेबांचा यथोचित मान सन्मान. तन्मय भोसले सर आपण देखील यावं. तन्मयजी भोसले सर आपण देखील यावं. अमितजी म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते यांचा आवरेगावचे सुपुत्र यांचाही आम्हाला शुभ सन्मान करावायचा आहे. मी विनंती करेन मुकुंदजी गावण यांना आपण आपल्या पवित्र शुभस्ते हा शुभ सन्मान द्यायचा आहे. अमितजी म्हात्रे अँड फ्रॉम आवरे सामाजिक कार्यामध्ये मोठा वाटा असणारे हे व्यक्तिमत्व आज आमच्या सोबत जोडलं जात आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं स्वागत करूयात. ग्रामपंचायत सदस्य संतोषी पाटील साहेबांना विनंती करेन आपण ही व्यासपीठावर यावं आणि आपला शुभ सन्मान स्वीकारावा. संतोषी पाटील साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं, आम्हाला तुमचा शुभ सन्मान करायचा आहे. भोलेनाथ की जय. तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र गुरुनाथ पाटील यांना देखील विनंती करेन आपण व्यासपीठावर यावं. यस, उरण तालुका संघटक अर्थात उद्धव ठाकरे गटाचे डॅशिंग नेते आणि खोपटेगावचे सुपुत्र उद्योजक बी एन डाकी साहेबांना विनंती करेन आपण मुख्य मंचावर यावं आणि असं नसतं व्हावं. मी मुकुंदजी गावड साहेबांना विनंती करेन आपण जर वेळ आहे लगेचच आपण बी एन डाकी साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. माहिती उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गौर आठवण आपल्या मनात चिरंतन सन्मान चिन्ह देऊन हा शुभ सन्मान. बी एन डाकी साहेब म्हटलं तर क्रिकेट आणि राजकारणातील भल्या भल्या धुरंधरांना अगदी धूल चालणारे हे व्यक्तिमत्व आज आमच्या सोबत जोडलं जात आहे, त्यांचाही शुभ सन्मान. चला पेटाले आणि कोपटे दोन टीमचे कॅप्टन या. चला शिवम 11 पेटाले वैभव अँड हॅन्सी 11 कोपटे दोन टीमचे कॅप्टन या टॉस साठी. कोपटे की पेटाली हेच दोन टीमचे मत नक्कीच आलेत. कॅप्टन विनंती करतो मी प्रवीणजी ठाकूर साहेबांना की आपण मत नक्कीच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हा. आपल्या इथलं राहिलं नाही ना कोण स्वागताचं झालंय ना जवळपास स्वागताचं. पंचायत समिती सदस्य आदरणीय प्रारंभीताई अविनाश गावण मॅडम यांना विनंती करेन आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते या पुढच्या लढतीचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. विजयासाठी मला वाटतं रॉकस्टार भोगात आवरा संघाला करायचे आहेत 80 धावा. हा धावांचा डोंगर आहे. तत्पूर्वी सलामीची जोडगिरी लवकरात लवकर मैदानाकडे रवाना करायची आहे. प्रारंभीताई या अविनाशी गावान अगदी सपत्निक हा लक्ष्मीनारायणचा जोडा. खरं तर आपण पाहू शकाल एका बाजूला आहे पेठाली पनवेल तालुक्यातील मातबर संघ तर दुसऱ्या बाजूला हंसी 11 अर्थात प्रेमनाथ दादा यांचा संघ आहे. हेड या टेल कोण बोलताय? यजमान. हेड 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 टेल. नाणेफेकीचा कौल जिंकला पेठाली संघ. पहिल्यांदा या व्यासपीठाकडे तुम्ही आलात. बाहेरून जत्रा आतमध्ये भव्य शोरूम ही टॅगलाईन या स्पर्धेची. काय सांगू शकाल? स्पर्धेमध्ये चहूबाजूला जी मुंग्यांना देखील चालायला जागा नाहीये एवढी गर्दी प्रेक्षकांची गर्दी. काय सांगू शकाल? माझ्याकडे शब्दच नाही एवढे प्रेक्षक बघून काय करू समजत नाही. वा, प्रेक्षकांची विक्रमतोड गर्दी. निर्णय काय असेल? गोलंदाजी. गोलंदाजी करण्याचा निर्णय. हंस 11 खोपटे संघाचा संघनायक निर्णय घेतलाय. किती धावा उभारण्याचा कळ असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा कोपट्या संघाला देखील. कोपट्या संघाचे प्रचंड मोठे फॅन देखील उपस्थित आहे. विजेंद्र भगत खोपटे सन्माननीय अतिथी यांना विनंती आहे माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. याच दरम्यान सोनालीताई भोईर मॅडम यांना विनंती असते प्रेक्षकांची एक मागणी आहे. एक तरी गाणं झालंच पाहिजे.
इथं उपस्थित असलेल्या सगळ्या तमाम प्रेक्षकांवर आपल्या आवाजाची जादू आहे. ते नंतर बोलतील. लेडीज फर्स्ट असं दिनेश बोत्ती सरने अगोदरच केलंय. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो दादा थोडा आवाज आहे ना डीजे. हॅलो 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 हॅलो. सर्वप्रथम तुम्हा सर्व उरणकरांचं आणि पिरकोनवाल्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मला या रायगड जिल्ह्यात आणि उरण तालुक्यात बोलवल्याबद्दल प्रथमतः उरण जिल्हा उपाध्यक्ष मुकुंददादा गावंड आणि महेशदादा गावंड यांचं आणि त्यांच्या सर्व आयोजकांचं मनपूर्वक आणि मनापासून आभार व्यक्त करतो. आज कल्याण नगरीमधून या उरण नगरीत येऊन खूप छान वाटते आणि एवढं क्रिकेटला एवढं प्रेम खरंच खूप छान वाटते. खरंच सध्या क्रिकेटचा क्रेज खूप आहे. तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेत. माझं आणि सोनलताईचं एक तुम्हाला गीत गायचं आहे, ऐकायचे ते तुमच्या समोर सादर करतो. जे मुकुंद दादाचं टायटल गीत आहे त्याच्यात 2 ओळी तुमच्या समोर सादर करतो. ये आला रे आला तो डेरिंग वाला दिलदार दिला चलई दिलवाला. आला रे आला तो डेरिंग वाला दिलदार दिलाचा दिल तो वाला. जनतेसाठी तो धावून येतोय मुकुंद गावंड बीजेपी वाला. जनतेसाठी हो धावून येतोय मुकुंद दादा यो बीजेपी वाला. महेश बालदी दादांचा कट्टर बीजेपी वाला. असा नेता यो आमचा लयच हाय दिलवाला. समाजसेवेत दादा कधी ना सरला माग म्हणून सारे म्हणतात पिरकोणचा यो आग. येऊ दे कोणीही आडवा त्याला भीत नाही दादा कधी कोणाला. येऊ दे कोणीही आडवा त्याला भीत नाही दादा कधी कोणाला. जनतेसाठी तो धावून येतोय मुकुंद गावंड बीजेपी वाला. जनतेसाठी यो धावून येतोय मुकुंद दादा यो बीजेपी वाला. धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मुकुंद दादाचं आणि आयोजकांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. फलंदाज बाद होईल ओयूटी. रन आउट स्वरूपात नक्कीच बाद झाला. फलंदाज मध्ये नक्कीच विकेट क्रमांक 1 रोहित शिवम पाटील बॅक टू द आउट. हॅलो. अरे इंटरनॅशनल मॅचिंग सारखी स्पर्धा पॉवरफुल. अरे इंटरनॅशनल मॅचिंग सारखी स्पर्धा पॉवरफुल. समर्थ चषकाची भाव चषकाची जरा अलग हाय लेवल. मुकुंद गावंड दादाच्या समर्थ चषकाची अलग हाय लेवल. धन्यवाद. धन्यवाद ताई आणि दिनेश भोसले सर. आपल्या मधुर वाणीनं इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या तमाम प्रेक्षकांची अगदी मन जिंकून घेतलीत. जाऊया आपण सामन्याकडे. सामना बघायला मिळेल. एका बाजूला रॉकस्टार भोलानाथ आवळे, दुसऱ्या बाजूला भैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट वशिणी. बोलूया मॅच कडे. आपण बिग फाईट पाहत आहे जिथे मला नक्कीच आपण दोन्ही संघ आपण पाहत आहे. भवनाथ रॉकस्टार आवरे त्यांच्या अगेन्स्ट चंद्रकांत स्पोर्ट वशिणी संघ. पहिल्या पूर्वार्धामध्ये घडलंय काय तर पहिल्या पूर्वार्धात अक्षरशः मला नक्कीच वशिण टीमने धावा कुठल्यात 5 षटकामध्ये 30 बॉल मध्ये 80 धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय. 1 वरती 1 स्ट्राईक एंड वरती दीपकला पाहताय आपण. राऊंड द विकेट
स्टोवर बॉल तर पॉइंटच्या मधून घ्यायचा प्रयत्न, गॅप आहे मोठा, धावांचा नाही होणार तोटा, बॉल चाललाय छम 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 करत सीमारेषा पार. लिगल बॉल मैदानातून नक्कीच फेकला गेला, बॉल ट्रॅक वरती विशाल मात्रे वेगवान गोलंदाज टीम वशिष्ठ संघाकडून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय भोळनाथ की जय तंटामुक्ती नक्कीच अध्यक्ष राजनजी पाटील यांच्याकडून मात्र नक्कीच शुभेच्छा टीम आवरे संघासाठी. Yes. आणि या दरम्यान भेंडकर गावचे सुपुत्र आणि वशिणीचे जावई गणेश दादा भगत साहेबांच्या वतीने एक्स आर्मी मॅन यांच्या वतीने देखील या स्पर्धेकरता आणि वशिणी आणि औरा टीम करता खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्याचबरोबर आदरणीय प्रेमनाथजी गावण यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलाय टीम आवरेसाठी. वळूया मॅच कडे. तिथे धावा मात्र नक्कीच बनवायची 80 धावा, परंतु पहिल्या षटकामध्ये घडलाय काय, P1 षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं टीम भोळनाथ रॉकस्टार आवरे संघाला. पहिल्या या षटकामध्ये दरम्यान किरण कोळी साहेबांचा आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. माफ करा, एक सन्मान राहतोय. मी किरण कोळी सरांना विनंती करेन आपण समोर यावं, आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. मुकुंद दादा गावण यांना विनंती असेल आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते किरण कोळी साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. यस, किरण कोळी साहेबांचा यथोचित मान सन्मान, माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन म्हणून सन्मान चिन्ह देऊन किरण कोळी साहेबांचा यथोचित मान सन्मान. धन्यवाद सर. हे तिसरे पंचाने नक्कीच मागणी केली आहे. स्क्रीनवरती चेक केले जातील. पहिल्याच बॉल वरती करता स्वॅग सेकंड सबका स्वागत. जसा मैदानाच्या आतमध्ये सर सेनापती टीम वशिणी संघाचा आला आणि मात्र नक्कीच पाटीलचा स्वागत केलाय स्ट्राईक केन वरती रोहित मात्रे संघाचा सर सेनापती. ओ वेगवान बॉल गलीचे मध्ये नक्कीच बॉल ट्रॅव्हल झालाय, बॉल धावतात भाग मिरका भाग, बॉल थर्मारेसर मध्ये मात्र नक्कीच करेक्ट केला जाईल. जोपर्यंत उचल फेकेल तोपर्यंत धावा जोडल्या जाईल या बॉल वरती. फक्त 2-3 धावा माफी असावी. पहिल्या बॉल वरती 6 सेकंड, बॉल वरती 3. दोन मिनिट थांबा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 14 वरती एक ओव्हर 2 बॉलचा खेळ संपलाय. समोर फलंदाज पण स्ट्राईक इन मध्ये बाद आहे दीपक भोईर. स्लोअर वन चॉप करायचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये, स्वतःच्या पौद्यामध्ये आला की झाला फंबल. विकेटची संधी होती, संधीचं सोनं करता आणि असं म्हणावं लागेल. या बॉल मध्ये घडलंय का डॉट. पहिल्या बॉल मध्ये षटकार, सेकंड बॉल मध्ये 3, तिसरा बॉल डॉट. चांगला कमबॅक राहिलाय जितेश पाटील या संघाचा मत नक्कीच सर सेनापती आपण पाहत आहे. बॉल ट्रॅक वरती वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळ अनेक स्पर्धेमध्ये नक्कीच राहिलाय तो जितेश पाटील. बॉल ट्रॅक वरती समोर आपण नक्कीच पाहत आहे दीपक भोईर. राऊंड द विकेट. उलटाच बॉल आहे, हडव्या पाडणे, फिल्डर नाहीये, बॉल चाललाय टप्प्यानं सीमारेषा पार. 9 वरती आलाय 4 म्हणजे पंजा खोलला गेलाय. आता टॅलेंटचा गजर होतोय.
थँक्यू डीजे मास्टर 1+4. चला थोडं पाठी व्हा. मी विनंती करतो खरं तर पुन्हा एकदा कॉम्बॉक्सच्या मध्ये नक्की समोर जेवढे खरं तर पब्लिक आहे, चला प्रेक्षक मायबापा थोडं पाठीमागं व्हा. चला थोडं पाठी व्हा. विनंती करतो सहकार्य करा. 1+4 धावा मध्ये नक्कीच मिळल्यात 5 धावा. या बॉल मध्ये खरं फीट बॉल फेकले जाईल. समोर सत्याला बाद आहे. हटव्या पाडणे दांडी गोल केला. फीटचा बॉल आहे. उघडा डोळे पाणी पुढच्या चेंडू असेल फीट हे म्हटलं होतं. मैदान आशात मध्ये करता दांडी गोल केली होती. त्यानंतर सिंगल मिळली. या बॉल मध्ये बाईकच्या स्वरूपात धाव जोडले 1 आणि एखाद्या संघ साऊंड होत नाही. बोलण्यात रॉकस्टार आवरे 20 धावा 1 विकेट. नॉन स्ट्राईक इन मध्ये आपण दीपक भोईरला पाहत आहे याच मैदानावरती. पांदेवे उपसरपंच चषक 2025 मध्ये नक्कीच अक्षरशः 5 बॉल मध्ये 5 षटका टोकणारा फलंदाज आणि 6व्या बॉलला मात्र नक्कीच सन्मान दिला होता. ही मात्र नक्कीच कारनामा याच मैदानावरती सत्ता भोईरने केलं. 20 तर लागत 1 विकेट. अद्याप 2 बॉल येण्या बाकी. राऊंड द विकेट जितेश पाटील समोर सलामीवीर या संघाचा सरसेनापती रोहित मात्रेला आपण पाहत आहे. 20 लागल्यात अद्याप करायचे 60. वीस धावा रफ अँड टफ मॅच नक्की आपण पाहत आहे. औरी आणि वशिनी राऊंड द विकेट. स्लो बॉल स्लॉट मध्ये दिलाय. फेकून दिला आउट ऑफ द पार्क. अजून एक ठोकला गेलाय. या षटकामधला रोहितचा पलटवार बॉल सीमा रेषा पार. अजून एक ठोकला गेलाय. षटकार जगात आणि आम्हाला सोकून येणारेल तो डायरेक्ट दिसतो डागात. रोहितचा मध्ये नक्कीच पलटवार राहिलाय. रोहित मॅन सारखी नक्कीच फलंदाजी करतोय. जबरदस्त फटकेबाजी अफलातून टायमिंग बेमिसाल मध्ये नक्की तोडफोड फलंदाजी. हिट का जवाब पत्थर से देंगे. ही फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये रोहित मॅन स्टाईलने स्लो रन आडव्या पाडले. फायनलिंगला काय तर फील्ड आहे. थोडा झाला फंबल पडला अक्षरशः. सिंगल मिळी दुसरीचा पडवा झालाय. 2 धावा मिळतील या बॉल वरती. 2च मिळतील. 2 धावा संघ जाऊन बोलत आहे. बॅटिंग संघाला पाहत आहे. 28 धावा 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आणि धावा लागला 28 1 विकेट. माननीय रविभाऊ भोईर रॉकस्टार ग्रुप अध्यक्ष, महाराष्ट्र टायगर ग्रुप सदस्य नक्कीच उरण आदरणीय सन्माननीय रविभाऊ भोईर नक्कीच विनंती करतो तुम्ही सुद्धा आपल्या कत्तर मुख्य व्यासपीठावर करता सामना बनवायचा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. रवी भोईर साहेबांचं आगमन झालंय. समर्थ चषक 2026 पर्व 11व्या मध्ये तुमचं भव्य दिव्य स्वागत. शब्द सुमनांनी आपला विनंती करेन की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. एका बाजूला त्यांनीच पुरस्कृत केलेला संघ रॉकस्टार भोलानाथ आवरे संघ आपण पाहू शकाल. तर त्याच्या विपक्ष खेळताना दिसेल तुंबल इथे 2 संघामध्ये बघायला मिळते भैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट वशिणी. मी रवी भोईर साहेबांना विनंती करेन, खूप मोठं मुकुंददादा गावण साहेबांवर प्रेम आहे, त्यांना विनंती करेन समर्थ चषक 2026 मध्ये आपण आलात
आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 18 मध्ये करायचे 52 धावा प्रतीत पाटील ज्यांनी खरं तर फटकेबाजी चांगली केली होती. पहिलाच बॉल उंच माझा झोका उंची अंतर कापेल का? येस डेफिनेटली कापलाय. किती लांब? खूपच लांब. जा बॉल शोधून आला. एवढा लांबच लांब मारलाय. बॉल सीमा रेषा पार. षटकार. एकट्याने का होईना संघर्षाच्या झेंडूचा मात्र नक्कीच सामोरे जात राहा. जिंकलो होते इतिहास आणि हारलो होता मात्र नक्कीच अनुभव. हाच पाहायला मिळतोय. स्लोवरून बॉल चकवा दिलाय मैदानाच्या मध्ये गेलाय काय? स्ट्रॉंग अपील. पंचांनी नकार दिला या बॉल वरती. पहिल्या बॉल वरती षटकार, सेकंड बॉल वरती काय तर उत्तर होतं. पॉइंट ट्रॅक वरती प्रतीत पाटीलला पाहताय. पाटीलचा पलटवर पहिला काय तर पूर्वार्ध नक्कीच आपण पाहिला. सेकंड 17 मध्ये मात्र नक्कीच रोहित मात्रे, त्यानंतर दीपक भोईर, परंतु सत्ता या नावाने मात्र नक्कीच प्रसिद्ध असणारा खेळाडू. हे मैदान काय तर खूप काही सांगून देतं. सत्या भोईरचं मात्र नक्कीच वादळ होतं ते हेच मैदान होतं. परंतु आज ते वादळ पुन्हा एकदा काय तर निर्माण होईल का? 34 लागत 1 विकेट. 16 मध्ये 46 धावा. रफ अँड टफ जबरदस्त मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच. वशिनी आणि औरे आणि वशिनी राऊंड द विकेट. प्रतीत पाटीलला पाहताय समोर षटकार टोकणारा सत्या भोईर. स्टोवर वन फिरून फेकून दिलाय. ऑन साइडला बॉल चाललाय. बॉल शाबार. इट्स कडक 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 कडक. किती सरप्राईज केलं होतं. जबरदस्त बॉल. पहिल्या बॉल वरती षटकार, सेकंड बॉल वरती डॉट, तिसरा बॉल पुन्हा षटकार टोकला गेलाय. चौथ्या बॉल वरती पुन्हा एकदा कमबॅक राहिलाय. प्रतीत पाटीलचं कमबॅक आणि मैदानाच्या मध्ये कमबॅक करावा लागेल. प्रतीत पाटील करून देतोय. पण एका बाजूला बॅटिंग संघ कमी नाहीये हे सांगून दिलंय या मॅच मध्ये. तोडफोड फलंदाजी, ईट का जवाब पत्थर से देंगे हे सांगत असताना ओ चांगला बॉल समोर घेतलाय. जेची नामी संधी थोडा पुढे पडला असं म्हणावं लागेल. चांगला बॅकअप. 2 धाव मात्र नक्कीच कंप्लीट होतील या बॉल वरती. चांगला थ्रो सुद्धा मात्र नक्कीच केला आणि 2 धावे संघ जाऊन बोधा बॅटिंग संघ आपण पाहताय. बोलनात रॉक स्टुअर्ट आवरे तब्बल 42 धावा 42 येणार. बॉल बाकी असतील 13 आणि करायचे 38 धावा. 13 बॉल 38 धावा 13 बॉल. या बॉल वरती मात्र नक्कीच खूप काही सांगून जाईल. 13 मध्ये 38 ची गरज. 13 मध्ये 38 शेवटचा अंतिम बॉल आणि मैदानाच्या मध्ये टीम मात्र नक्कीच वशीने खेळतोय. तर टीम तुषार 11 केजीएस केलवणे संघाला मात्र नक्कीच शुभेच्छा द्या टीम वशिनी संघासाठी. वळूया मॅच कडे. 13 मध्ये करायचे अद्याप 38 धावा. शेवटचा अंतिम बॉल. ओ शेवटचा अंतिम बॉल अवे फ्रॉम बॉडी. रेस्टमच्या बाहेर पंचाने हेरलं, दंडित केलं आणि त्यानंतर मात्र नक्की टॅलेंटचा कट 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 करावताला बाल मिळतोय. एक एक धाव हे अंतिम क्षणी मात्र नक्कीच खूप काही सांगून जाईल आणि ते मैदानाच्या आतमध्ये नक्कीच धाव. 13 मध्ये 37 धावा. 13 मध्ये 37 राऊंड द विकेट.
ऑन साईडला घेतलाय, फील्ड आहे तैनात, पकडला जेल आणि मैदानाच्या आतमध्ये संपलाय फलंदाज. पाटील साहेबांचं इथे शुभ आगमन होत आहे. मोस्ट वेलकम कुणालजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत. पागोटे गावचे सरपंच साहेब कुणालजी पाटील, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. एक आदर्श सरपंच आणि खरं तर विकास आणि हाच करा आमचा ध्यास सन्माननीय विपुलजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत. नक्की शुभेच्छा द्यात. वळूया मॅच कडे. बिग फाईट बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई मात्र नक्कीच आपण पाहत आहे. जिथं बनवायचे आहेत शेवटचा 3 बॉल बाकी असतील. 12 मध्ये 37 धावीची गरज. 12 बॉल 37 धावा, 37 धावा 12 बॉल. पॉइंट ट्रॅक होती स्मिथ पाटील द रायझिंग स्टार टीम वशिले संघाचा वेगवान गोलंदाज. पॉइंट ट्रॅक होती, बॉल मिळतोय. 12 मध्ये 37 करायचे आहेत. ऑन साईडला गेलाय, फिल्डर आहे त्याच्या वेगाच्या बाहेर, बॉल चाललाय. एक टप्प्यानं सीमा रेषेच्या पार या बॉल वरती स्वागत करणारा स्मिथ पाटीलचा आणखीन घेतोय चौका. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं हे मैदानाच्या आतमध्ये नक्की सांगून दिले टीमावरील टीमने. टीट फॉर टॅट जसा तसे उत्तर दिलाय. जे धावा बनवायचे आहेत त्या धावाच्या मध्ये नक्की सरासरी चालायचं आहे. ते धावा नक्कीच धावा कुठून करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त नक्की स्ट्रोक स्क्रीन नक्कीच आपण पाहता. आदरणीय सन्माननीय पागोटे गावचे आदरणीय सरपंच कुणालजी पाटील साहेबांचे ते शुभ आगमन झालंय. मी विनंती करतोय समर्थ चषकामध्ये आदरणीय कुणालजी पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज मुकुंददादा गावंडे यांची स्पर्धा समर्थ चषक आणि खरं तर समर्थ चषकामध्ये पाहुण्यांची प्रचंड उपस्थिती. महेश पाटील पागोटे, त्याचबरोबर कुणाल पाटील या सर्व मान्यवरांचं या मुख्य व्यासपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत. कुणाल पाटील झाला सरपंच, कुणाल पाटील झाला सरपंच, कुणाल पाटील कुणाल शेठ पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करेन ही समर्थ चषक 2026 मध्ये आपलं स्वागत आहे. आपणाला विनंती आहे मुख्य मंचावर येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. 11 मध्ये 33 सध्या बी बनवायचे. सेकंड बॉल खर तर जागेवर घेण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम बॉडी, दर्पण सर्व काही नक्कीच पाहायला मिळतोय. इट्स अ व्हाईट बॉल. दंडित केलाय का तर सेकंड बॉल वरती शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर नक्कीच दंडित केलाय. वाईट आलाय म्हणजेच काय येणारे 11 बॉल करायच्या बॅटिंग संघ आपण नक्कीच पाहताय. बोलण्यात रॉकस्टार आवडे संघाला 32 धावेची गरज. 11 मध्ये 32 अद्याप करायचे. सामना बॅलन्स आहे. इथून मात्र नक्की दोन टीमला संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष मैदानाच्या मध्ये संघर्ष होताना पाहायला मिळतोय. 11 बॉल आणि 32 धावेची गरज. स्मिथ पाटील सेकंड बॉल अडव्या पाडणे लोअर फुल टॉस बॉल तर कन्वर्ट झाला. ऑन साइडला डिपेंड वेगळा फील्ड आहे. जोपर्यंत उचल फेकेल तोपर्यंत एकच मिळेल या बॉल वरती आणि एखाद्या संघ जाऊन बोलत नाही. बॅटिंग संघ आवरे 49 धावा.
10 मध्ये 31 ची गरज, 10 बॉल 31 धावा. नवीन फलंदाज इनेट नंबर 4 प्रतीक गावंडला आपण पाहत आहे. प्रत्येक गावासाठी मात्र नक्की सुवर्ण दिलं. प्रत्येक षटकासाठी आदरणीय सन्माननीय अमितजी म्हात्रेची तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. 10 मध्ये अद्याप 31 करायचे आहेत. धावा तर येत आहेत, परंतु ते धावा मात्र नक्कीच तुम्हाला बनवायला लागतील या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल होता, प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. डीपला काय तर फिल्डर आहे, सिंगल तर मिळाली. रोहित धावताय परंतु नकार दिला अक्षरशः. सिंगल्स मिळेल या बॉल वरती. फंबल फंबल दर्पण दर्पण, हे दर्पण मात्र नक्कीच एक तर ही मोठी स्पर्धा आहे. हे स्पर्धेमध्ये नक्कीच दर्पण पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज पहिल्या बॉल वरती चौकार, सेकंड बॉल वरती आव्हान, तर लगातार सिंगल सिंगल हे कमबॅक होतं. रायझिंग स्टार वशिनी संघाचा स्मित पाटीलचं 2 धावा झाल्या 8 या 2 बॉल वरती आणि संघ जाऊन पोहोचताय 50 धावा. 50 कम्प्लीट, येणार 9 बॉल आणि 30 धावेची गरज 9 मध्ये करायच्या आहेत. अद्याप 30 धावा. सलामी वीर या संघाचा सरसेनापती रोहित मॅच शर्माचा खूप मोठा चाहता, याच्या नावात आहे रो, तो मात्र नक्कीच रोहित. ओ बॉल सोडलाय, झालाय काय मैदानाच्या मध्ये? अपील केली, बॉल चाललाय लॉंग स्टॉप रोजन मध्ये, नॉन स्टॉप डन डन करत. लेग बाय सुरुवात मध्ये नक्कीच पंचांचा इशारा आलाय. पायावरती बॉल आदलला, त्यानंतर बॉल अक्षरशः लॉंग स्टॉप रिझन मध्ये नॉन स्टॉप करत सीमारेषच्या पलीकडं 4 धावन करता आला. आणखीन एक नशिबाचा चौकार. वरती 8 मध्ये 26 अद्याप करायचे आहेत. स्ट्राईक येण्यावरती सलामी वीर रोहितला पाहत आहे. हो दुर्वळ घ्यायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाहीये. बॉल मध्ये नक्कीच उचली घेऊन पाठीमागे असण्याच्या पाठीमागे विसरतोय. आणखीन एक फेकला डॉट, चांगला कमबॅक टॅलेंटचा गजर होताला पाहायला मिळतोय. या बॉल साठी येणारे 7 बॉल करायचे अद्याप 26 धावा. 7 मध्ये 26 या बॉल वरती तर मोठा फटका येणं महत्वाचं आहे. 7 बॉल 26 धावेची गरज. 7 बॉल 26 धावा, 26 धावा 7 बॉल. या बॉल वरती तर मोठा फटका आला तर कमबॅक राहील. राईट अमाउंट द विकेट. शेवटचा ती बॉल फुल टॉस आहे, फुल टोल वसूल करणारा बॉल चालला बोर्डच्या बाहेर, मॅचची आवाज करणारा षटकार. रवींद्र पाटील यांच्यामध्ये तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. आवरे टीम साठी एक तर आलाय लेट पण थेट. 3 बॉल मध्ये 3 षटकार टोकले तर 1000 रुपयाचा पारितोषिक. 1 षटकार आलाय. 7 मध्ये करायचे 26 धावा. चला पाणी पुरवायचं मैदानावरती. 12th मॅन पाटील साहेबांचा आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. मी 11व्या पर्वामध्ये समर्थ चषक 2026 मध्ये कुणाल पाटील साहेब
काकोडी गावचे प्रथम नागरिक अर्थात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधलं हे उमद व्यक्तिमत्व, या उमद व्यक्तिमत्वाचा स्वागत करण्याकरता मुकुंद गावड साहेबांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण त्याचा शुभ सन्मान करावा. कमी वेळातच खऱ्यातच या व्यक्तिमत्वाला डायरेक्ट गवसणी घातली सरपंच पदाला आणि सामान्य माणसाच्या समस्यांना न्याय देण्याचं काम कुणाल पाटील साहेबांच्या माध्यमातून होत असतं. म्हणून कुणाल पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान होताना दिसतोय समर्थ चषक 2026 मध्ये. तदनंतर त्यांच्या सभेत असणारे महेश पाटील आपणास शिवसेना शाखा प्रमुख यांनाही विनंती करेन आपणही पुढे यावं, आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. तदनंतर हे षटक संपल्यानंतर आपण उर्वरित सन्मान करणार आहोत. महेश पाटील आपण यावं. हा सामना जिंकला सर प्रवीण सर टीम आवरे संघाचे आदरणीय सन्माननीय एसएन एंटरप्राइजेस करता सर्वे सर्वा गणेशजी मत नक्कीच नरेश गावण यांच्यामधून तब्बल 7,777 7777 हे मत नक्कीच पारितोषिक दिले जाईल. वळूया मॅच कडे जिथं बनवायचे टीम रॉकस्टार आवरे संघाला 20 धावेची गरज, 6 बॉल आणि 20 धावा कंपल्सरी मत नक्कीच आपण 6 मध्ये 20 ची गरज. पॉइंट ट्रॅक वरती अंतिम षट मध्ये नक्कीच आपण पाहत आहे. सामध्ये 20 ची गरज. समोर फलंदाज आपण पाहत आहे प्रतीक गावण, तर पॉइंट ट्रॅक वरती अतिश पाटील. 6 मध्ये 20 पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवलाय ऑन साइडला काय तर डीप मध्ये प्रोडक्शन दिलाय. एका टप्प्यानं काय तर बॉल उचल फेकेल तोपर्यंत सिंगल्स मिळेल. दुसरीचा पलटवार नाही 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 एकच मिळेल म्हणजेच काय येणारे 5 बॉल आणि 19 धावेची गरज. येणारे 5 बॉल 19 धावा, 19 धावा 5 बॉल. हेस आवरे टीम मध्ये नक्की सामना जिंकला तर 7-7-7-7 एसएन एंटरप्राइजेस करता सर्वे सर्वा 5 बॉल मध्ये 19 ची गरज. अद्याप या स्ट्राईक केनवरती एकटा लढतोय असंच म्हणावं लागेल. एकटा वाघ लढतोय टीम आवरे संघासाठी. रोहित उडवलाय बॉल, उच्च माझा झोका, बॉल हवेत आहे, बाउंड द ग्राउंड फील्ड येतोय. हो मैदानाच्या मध्ये घडलाय काय, जेल सोडलाय कोणाचा दादा रोहित म्हात्रेचा, जो कुठलाही क्षणी मत नक्कीच मॅचची काय आपण करू शकतोय त्याचा मत नक्कीच जेल जमियात दान झालाय. टीम आवरे संघाला मात्र नक्कीच शुभेच्छा आल्यात. कमबॅक ग्रुप आवरे रोहित पाटील आयवा अध्यक्ष, स्मित गावण, गुड्डू भाऊ अध्यक्ष उपाध्यक्ष, सुयश तली, मयूर गावण, राहुल तली आणि यश गावण. चार मध्ये 18 ची गरज. 4 बॉल 18 धावा 4 बॉल. या बॉल वरती तर मोठा फटका येईल की पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम वसी संघ हे सुद्धा मात्र नक्कीच बघणं गरजेचं आहे. स्ट्राईक केनवरती प्रतीक गावणला पाहत आहे आपण. 4 मध्ये 18 ची गरज. हार जीतही लपंडावर आहे, जिद्द राहू दे म्हणी झुंजायची पुन्हा, आवडतीले तिला लाख वादले, सिद्ध होऊनी तुला उचलायची पुन्हा. आणि हेच म्हणावं लागेल, एखादा मोठा फटका येईल की कमबॅक होईल टीम वसी संघाचा. हो चांगला बॉल पायावरती आदळलाय, सिंगल्स मिळेल म्हणजेच काय येणार 3 बॉल आता बनवायचे आहेत. 17 धावेची गरज. 3 बॉल आणि 17 धावा 3 बॉल. तिन्ही खेळ तर मोठे फटके खेचायला लागतील. रोहित स्ट्राईक केनवरती तर सलामी वीर अद्याप टक दूर बसलाय, हार मारत नाहीये. 3 मध्ये करायचे 17 धावेची गरज. 3 बॉल 17 धावा 3 बॉल. अरे विसरो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेनं उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशिवंत नाही, शाटिले जरी पंख माझे पुन्हा उडेन वे नव्याने, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी झाल्यात काही की गेले कावे, जी जडील झोपडी ती आग ज्वलंत नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये रोहित प्रयत्न करतोय पण एका बाजूला रायझिंग स्टार अतिश पाटील हा सुद्धा मात्र नक्कीच वेगवान गोलंदाज आपल्या नावाची छाप सोडताना पाहायला मिळतोय. येणार 3 मध्ये करायचे आहेत 17 धावेची गरज. 3 बॉल 17 धावा. या बॉल वरती मोठा फटका आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक होईल. 3 मध्ये 17. ब्लॉक बॉल परफेक्ट टोक रशन
पिक्चर ऑफ द परफेक्ट यॉर्कर फेकला गेलाय. म्हणजेच काय, येणारे 2 बॉल आणि 17ची गरज. दगदग 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 आता वाढू लागली. 80 धावांचा मात्र नक्कीच पाठलाग करताना येणारे 2 बॉल आणि 17 धावेची गरज. सामना मात्र नक्कीच कोणी जिंकू द्या, आवरे किंवा वशिनी मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक मायबाबा तुम्ही जाऊ नका. चला नेक्स्ट मॅच कोपट्याने आपण नक्कीच पाहणार होता. पेटाली 2 मध्ये करायचे, 17चा स्पीडअप करा. विनंती करतो पुन्हा एकदा फिल्डिंग का टीम वर्षी संघाला काय तर विनंती करतो. 2 मध्ये करायचे आहेत, 17 धावेची गरज. दोन मध्ये 17. हो मोठा फटका. या फटक्याला मात्र नक्कीच उशीर झाला असंच म्हणावं लागेल. हा फटका 1 बॉल अगोदर येणं गरजेचं होतं, पण तो लेट आला पण थेट आलाय. बॉल चालला बोर्नाईटच्या बाहेर. लॉंग बॉलच्या वर तो स्ट्रॉंग ऑन. इट्स अ मायटी हिट षटकार. एक मध्ये आता 11ची गरज. उशीर झाला असंच म्हणावं लागेल. संघर्ष चांगला राहिला. हे झुंज मात्र नक्कीच अधूर राहील की या बॉल वरती तर चमत्कार घडेल. 1 मध्ये 11ची गरज. स्लोअर वन पिकण्याचा प्रयत्न. सामना जिंकलाय टीम वशिनी संघ. वॉल प्लेट चंद्रकांत स्पोर्ट वशिनी आणि हार्ड लक बोलात रॉकस्टार आवरे संघ. चांगला मात्र नक्कीच संघर्ष राहिला.